हाय गाईज, आज आहे डे 27 ऑफ माय 60 डेज ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. सकाळी उठलो तेव्हा थकवा होता, पण मनात एकच आवाज, आज स्वतःला हरू देऊ नको. ब्लॅक कॉफी घेतली आणि थेट निघालो जिमकडे. सुरुवात केली 30 मिनिट्स कार्डिओने. समटाइम्स कार्डिओ टीचेस मोर डिसिप्लिन देन वेट्स. कार्डिओ नंतर सुरुवात झाली आजच्या ट्रायसेप डेची. केबल प्रेस डाऊन, स्कल क्रशर्स, सिंगल हँड ट्रायसेप एक्सटेन्शन, क्लोज ग्रिप आणि ट्रायसेप मशीन पुश डाऊन. प्रत्येक रेपमध्ये एकच फिलिंग, मी कदाचित हळू चाललोय पण थांबत नाहीये. वर्कआउट संपल्यावर डॅनी सोबत पुढच्या 30 दिवसांच्या ट्रान्सफॉर्मेशन प्लॅनवर डिस्कशन केलं. काय इम्प्रूव्ह करायचं, कुठे पुश करायचं, प्रोग्रेस कशी एक्सिलेट करायची. त्या डिस्कशनने लिटरली माझं माइंडसेट रेस्ट केलं. नेक्स्ट 30 डेज ऑन फायर मोड. यानंतर घरी येऊन बॉडी कंडिशन चेक केली. स्मॉल प्रोग्रेस दिसलं. फ्रेश होऊन ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि पपया खाल्लं. दुपारी लंचमध्ये सोया चंक्स, सॅलॅड आणि दही. ऑफिसचं काम करताना 1 कप ब्लॅक कॉफी घेतली. लिटिल रिबूट फॉर द ब्रेन. इव्हनिंगला मीटिंग आटपून एका बर्थडे पार्टीला गेलो. केक, स्वीट्स, फ्राईड फूड्स, सर्व टेम्पटेशन आसपास, पण प्लेटमध्ये फक्त पनीर आणि थोडा राईस. फनी वाटलं पण प्राऊड फिलिंग जास्त होती. डिसिप्लिन विथ अ स्माईल. रात्री घरी आलो, मन शांत केलं आणि दिवस पूर्ण केला. डे 27 कम्प्लीट. आणि आज एक गोष्ट पुन्हा जाणवली, प्रोग्रेस दिसायला वेळ लागतो, पण बदल तुम्ही आधी मनात करता, बॉडी तर नंतर फॉलो करतेच.